पाकिस्ताननं आपल्या जबरदस्ती ताब्यामध्ये ठेवलेला जो काश्मीरचा भाग आहे, ज्याला आपण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो, या पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये एक मोठं आंदोलन चालू आहे आणि ते पाकिस्तान सरकारच्या विरोधात चालू आहे. कारण पाकिस्तान सरकारनं ज्या पद्धतीने या काश्मीरवरती अन्याय केलाय, त्यांना दाबण्यात आलंय, तिथल्या लोकांना साध्या-साध्या रोजच्या जीवनावश्यक गोष्टी देखील मिळत नाहीत. म्हणजे गहू, तांदूळ, डाळ या गोष्टी मिळत नाहीत, याशिवाय वीज मिळत नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की जास्त पैसे देऊन मिळेल काय? तर नाही. म्हणजे पुरवठाच नाही आहे, तर मग देणार तरी कुठला, असा प्रश्न पाकिस्तानकडे सध्या उभा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झालंय की इथल्या लोकांचे जे सामान्य प्रश्न मांडणारी जी संघटना होती, जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी नावाची JAAC, या संघटनेवर देखील पाकिस्ताननं बंदी घातलेली आहे. कारण काय, तर तिथल्या साध्या काश्मीरी लोकांचे जे प्रश्न होते, ते प्रश्न ते मांडत होते, त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे. म्हणजे थोडक्यात आसिम मुनीर यांनी असं केलंय की काश्मीरमधल्या लोकांनी जर पोळी मागितली तर त्यांना गोळी द्यायची. आणि या पोळीला गोळीचं उत्तर या पद्धतीनं बघितलं तर मागच्या 4 दिवसामध्ये काश्मीरमध्ये आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. आणि काही ठिकाणी असं सांगितलं की हा आकडा 100 किंवा 200 पेक्षा जास्त देखील असू शकतो. कारण काय, तर तिथं इंटरनेट पूर्णपणे बंद आहे, तिथं कोणत्याही प्रकारचा मीडिया जात नाही, काय होतंय कळत नाही. पण पाकिस्तान मिलिटरीचा एक प्रकारचा क्रॅकडाऊन सध्या काश्मीरमध्ये चालू आहे. मग नेमका प्रॉब्लेम काय आहे? नेमका हा प्रॉब्लेम आताच वर का आला? किती लोकांच्या हत्या झाल्यात आणि घडलंय काय, ते सगळं बघूया मुळापासून आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आता आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की पाकिस्ताननं भारत स्वतंत्र झाल्याच आपला काही भाग बळकावून घेतलेला होता, जो काश्मीर आणि जम्मूचा काही भाग होता, ज्याला पाकिस्तान म्हणतो आझाद काश्मीर. आणि ऍक्च्युली आपण त्याला म्हणतो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर. त्यामुळे याचा नेहमी उल्लेख POK असाच केला पाहिजे, तो पाकिस्तानचा भाग नाही. त्याला काही लोक पाकिस्तान म्हणायची चूक करतात, पण ती करता कामा नये. मुद्दा असा आहे की या POKला कोणत्याही प्रकारचं वेगळं असं स्वातंत्र्य नाही. ते आहेत एक प्रकारचं ऑटोनॉमस, म्हणजे त्यांना थोडंफार स्वातंत्र्य देण्यात आले पाकिस्तानमध्ये. कारण पाकिस्तानमध्ये एका राज्याचा जो दर्जा असतो, तो दर्जा या POKला दिला गेलेला नाही. म्हणजे पाकिस्तानमध्ये कोणकोणती राज्य आहेत, तर सिंध, लाहोर, बलुचिस्तान आणि KPK म्हणजे खैबर पख्तूनख्वा, ही 4 राज्य आहेत. आणि जो काश्मीरचा भाग त्यांनी बळकावलेला आहे, त्याला त्यांनी एक ऑटोनॉमस दर्जा देऊन ठेवलेला आहे आणि त्याला आझाद काश्मीर असं म्हणतात. आणि काश्मीरबद्दलचा एक आम्ही सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. काश्मीरचा मूळ प्रश्न काय आहे हे सांगणारा हा व्हिडिओ, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि वरती आय बटनमध्ये देखील टाकतोय, तो पूर्ण बघा. तर मुद्दा असा आहे की काश्मीरवरती पूर्णपणे पाकिस्तानच्या सरकारचं कंट्रोल असतो. पाकिस्तानमध्ये भलेही तिथं नावाला त्यांनी एक विधानसभा निर्माण केलेली आहे, पण त्या विधानसभेला काहीही किंमत नसते किंवा काही अधिकार नसतात. मुळात काही या विधानसभेमध्ये सत्ताच पाकिस्तानच्या सरकारमध्ये जो बसलाय त्याची असते. आता ही सत्ता अशी का असते त्याचं कारण मी पुढे सांगतो, पण मुद्दा असा आहे की पाकिस्तान सरकार आपल्या मर्जीप्रमाणे काश्मीरमध्ये जे काही चालवायचं आहे ते चालवत असते. आणि यामध्ये काश्मीरमधल्या लोकांचे प्रॉब्लेम्स हे बाजूला ठरतात. आणि पाकिस्तान म्हणजे काय? पाकिस्तान म्हणजे पंजाब आहे. पाकिस्तानी पंजाबी लोकांचं जे काही म्हणणं आहे तेच तिथं पूर्ण होत असतं आणि त्याप्रमाणे मग पाकिस्तानमध्ये हे सगळं चाललेलं असतं आणि काश्मीरमध्ये देखील तेच चाललेलं असतं. आता इथल्या लोकांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत. मंगला डॅम नावाचा एक डॅम आहे, एक धरण आहे, ते आहे काश्मीरमध्ये. पण या डॅमवरती जी काही वीज निर्मिती केली जाते, या वीज निर्मितीचा सगळा हिस्सा हा वीज जाते कुठं? तर ती पंजाबमध्ये, सिंधमध्ये आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये जाते. पण काश्मीरला काय मिळतं? काश्मीरला काहीच मिळत नाही. काश्मीरमध्ये ही वीज तयार होते, पण काश्मीरला मिळत नाही. काश्मीरमध्ये खेडेगावामध्ये 20 तासाचं भारनियमन आहे, म्हणजे लोड शेडिंग आहे. आणि शहरांमध्ये म्हटलं तर 14 तासाचं लोड शेडिंग आहे. म्हणजे लोक करत काय असतील हा प्रश्न तुम्हाला पडेल. दुसरी गोष्ट, तिथं जे गहू वगैरे, जे तांदूळ वगैरे, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या देखील मिळत नाहीत. गहू 1 किलो पाकिस्तानमध्ये, भारतीय रुपयामध्ये सांगतोय तुम्हाला, 50 रुपये किलोनं गहू मिळतो. भारतात आपल्याकडं अगदी फूड सिक्युरिटीमध्ये म्हटलं तर 100 रुपयात 30-30 किलो गहू लोकांना मिळतो. म्हणजेच 2 रुपयांपासून अगदी आपल्याकडे देखील 50-100 रुपये किलोचा गहू आहे. पण तो चॉईस आहे, असं नाही की 100 रुपयाचाच घ्यायला लागेल. आपल्याकडे 2 रुपये, 5 रुपयानं, 10 रुपयांना देखील गहू मिळतो. त्यामुळे पाकिस्तानमधल्या लोकांचे हे प्रॉब्लेम्स गंभीर आहेत. आणि शिवाय काश्मीर काउन्सिल नावाची एक काउन्सिल असते, ज्यामध्ये जे काही मेंबर्स असतात, या मेंबर्सवरती जो प्रमुख असतो तो पुन्हा पाकिस्तानचा सरकारचा पंतप्रधान असतो, म्हणजे शहबाज शरीफ असतात. ते शहबाज शरीफ असल्यामुळे परत एकदा सगळे जे निर्णय घेतले असतात ते सगळे पाकिस्तानला सेंटरला ठेवूनच घेतलेले असतात. त्यामुळे काश्मीरचं काहीच चालत नाही आणि काश्मीरमधल्या लोकांसाठी काहीही घडत नाही. मग आता सध्या नेमका काय प्रॉब्लेम झालाय तेही तुम्हाला सांगतो.
जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी नावाची एक संघटना आहे, जी काश्मीरमधल्या लोकांचे प्रश्न मांडते, त्यांच्यासाठी भांडते, असं करणारी ही संघटना होती. या संघटनेने एकूण 38 मागण्या केलेल्या होत्या. 2024 मध्ये देखील त्याने आंदोलन केलं होतं. 2023 ची स्थापना आहे. 2024ला 2025ला आंदोलन केलं होतं. 2025च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 12 काश्मीरी लोकांची हत्या पाकिस्तानी आर्मीने केलेली होती, आसिम मुनीरच्या आदेशाप्रमाणे. त्यामुळे काश्मीरमध्ये हे प्रॉब्लेम्स नेहमी चालू असतात. त्यावेळेला त्यांनी ज्या 38 मागण्या ठेवलेल्या होत्या, त्यातल्या अनेक मागण्या पाकिस्तान सरकारनं मान्य केलेल्या होत्या, असं पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात जमिनीवरती काही झालं नाही. मागण्या जरी कागदोपत्री मान्य केल्या, तरी त्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्या पाकिस्ताननं कधीही पूर्ण केलेल्या नाहीत. आता झालंय असं की या 38 मागण्यांच्या पैकी 3 मागण्या स्पेसिफिकली अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि भारताच्या दृष्टीनं त्यातली एक मागणी जास्त महत्त्वाची आहे, ती देखील सांगतो. तर सगळ्यात पहिली या 3 मागण्यांच्यातली एक मागणी आहे, ती म्हणजे ज्या 12 सीट्स आहेत, रेफ्युजी सीट्स असं म्हणतात. कारण पाकिस्तानच्या या पीओकेमध्ये जे त्यांना जे विधानसभा बनवली, त्या विधानसभेमध्ये 53 आमदार आहेत. त्या 53 आमदारांच्यापैकी 12 आमदार हे रेफ्युजी असतात, म्हणजे काश्मीरमधून गेलेले पण पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागामध्ये स्थायिक झालेले सगळे लोक असतात आणि त्यांना ते 12 आमदार विधानसभेमध्ये पाठवले जातात. खरं तर हे राहतात पंजाबमध्ये, सिंधमध्ये, बलुचिस्तानमध्ये किंवा केपीकेमध्ये, पण त्यांचा काश्मीरच्या प्रश्नाशी डायरेक्टली काही संबंध नसतो. त्यांचे पूर्वज हे काश्मीरमधून गेलेले असतात. त्यामुळे त्यांना काश्मीरमध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे कळतच नाही. त्यामुळे हे 12 लोक हे एक प्रकारे केंद्र सरकारचे एजंट म्हणून काम करतात आणि एजंट म्हणूनच निवडून जातात आणि काश्मीरमध्ये कुणाची सत्ता येणार हे 12 लोक ठरवतात. म्हणजे 53 पैकी कुणाही कडे कितीही आमदार असले तरी शेवटी 12 लोक जिकडे जाणार त्याची सत्ता येते. त्यामुळे काश्मीरमध्ये जनरली ही केंद्र सरकारची सत्ता येत असते आणि त्यामुळे झालंय असं की यांची मागणी अशी आहे, जॉईंट ॲक्शन अवामी कमिटीची मागणी अशी आहे की या 12 सीट्स रद्द केल्या पाहिजेत, त्याशिवाय काश्मीरींना आपली सत्ता मिळणार नाही. दुसरा एक प्रश्न असा आहे की प्रत्येक काश्मीरी व्यक्तीला जो कोणत्याही सरकारी पदावर जातो, मग तो साध्या सरकारी पदावरती असू दे किंवा मग आमदार खासदार होऊ दे किंवा अगदी चीफ जस्टिस असो, काही असो, त्याला एक शपथ घ्यायला लागते. ती एकनिष्ठतेची शपथ असते. ती एकनिष्ठतेची शपथ असते पाकिस्तानसाठी. त्याला हे मान्य करावं लागतं की मी जम्मू काश्मीरचा नागरिक जरी असलो तर मी पाकिस्तानशी एकनिष्ठ आहे असं त्याला म्हणावं लागतं. याच्याशिवाय त्याला आणखी एक गोष्ट मान्य करायला लागते की जम्मू काश्मीरचा जो काही शिल्लक भाग आहे, जो सध्या भारताच्या ताब्यात आहे असं त्यांचं मत आहे, तो पाकिस्तानमध्ये आणण्यासाठी देखील मी प्रयत्न करेल अशी शपथ घ्यायला लागते. आणि या लोकांची मागणी अशी आहे की आम्ही अशी शपथ घेणार नाही. आता याचे 2 अर्थ निघू शकतात. एक तर पाकिस्तानमध्ये जो हा पीओकेचा भाग आहे, इथल्या लोकांना भारतात येण्याची इच्छा आहे, किंवा दुसरा त्यांना काश्मीर जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यांना जी काही एकनिष्ठता घ्यायची आहे किंवा शपथ घ्यायची आहे ती काश्मीरसाठी घ्यायची आहे, पाकिस्तानसाठी घ्यायची नाही. दोन्हीही अर्थ निघू शकतात आणि दोन्हीही मध्ये भरपूर सबस्टन्स मॅटर आहे. दोन्हीही गोष्टी शक्य आहेत. आणि तिसरी एक या लोकांची मागणी आहे, ती म्हणजे आर्थिक आणि प्रशासनिक जे निर्णय आहेत ते घेण्याचे अधिकार त्या काश्मीरमधल्या लोकांना असावेत. कसं आहे, काश्मीर काउन्सिल असो किंवा विधानसभा असो, सगळं केंद्र सरकार चालवतंय. त्यामुळं तिथं ज्या नगरपालिका किंवा ग्रामपंचायती आहेत त्यांना कोणतेही अधिकार नाहीत, त्यांच्याकडे पैसे नाहीत, ते काही करू शकत नाहीत, त्यांच्याकडे कोणताही विकास करू शकत नाहीत, काहीच करायचा अधिकार नाही. या सगळ्यामुळे होतंय असं की त्यांना हे अधिकार पाहिजे आहेत. म्हणजे आर्थिक निर्णय आणि प्रशासनिक निर्णय त्यांना घेण्याचं एक पॉवर पाहिजे आणि ती त्यांना दिली जात नाही. पण आता सध्या पाकिस्तान सरकारनं देखील या तिन्ही मागण्या नाकारलेल्या आहेत. अजूनही त्यांची ती द्यायची इच्छा नाही. त्यांनी 5 तारखेपासून हे आंदोलन चालू केलं होतं, 5 जूनपासून. आता 10 जून आहे, मागचे 5 दिवस हे आंदोलन चालू आहे. पहिल्या 3 दिवसात जवळजवळ 50 पेक्षा जास्त लोकांना आसिम मुनीरनं गोळ्या घालून मारलेलं आहे. आता तिथं पूर्णपणे इंटरनेट बंद आहे आणि त्या ठिकाणी कोणताही मीडिया पोहोचत नाही. त्यामुळे काय होतंय कळत नाही. आता मग पाकिस्तानमध्ये काय घडतंय, तर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी ही जी संघटना आहे, या संघटनेवरती दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत त्यांनी बंदी घातलेली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं एक प्रकारे आहे की ही दहशतवादी संघटना आहे. खरं तर लोकांना गहू आणि वीज मागणारी दहशतवादी संघटना असू शकत नाही, पण तरीही पाकिस्तानचं असं म्हणणं आहे. झालंय असं की ह्याचा जो प्रमुख होता शौकत नवाज मीर, या शौकत नवाज मीर आणि त्याच्याबरोबर आणखी 3 त्याचे सहकारी जे याच संघटनेचे होते, त्यांची नावं आहेत उमर काश्मीरी, ख्वाजा मेहरान अरशद आणि सरदार अमन खान. या चौघांच्या विरोधात पाकिस्तान सरकारनं 1 कोटीचं बक्षीस जाहीर केलंय आणि या चौघांच्या वरती त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा लावलाय कलम 124A अंतर्गत. भारतात जेव्हा पूर्वी इंडियन पेनल कोड होता त्यावेळेला आपल्याकडे देखील देशद्रोहाचं हेच कलम होतं. आता आपण BNS मध्ये गेलोय, भारतीय न्याय संहितामध्ये. त्यामुळे आता आपल्याकडची कलमं चेंज झालेली आहेत. त्यामुळे ही ब्रिटिशकालीन कलमं आहेत आणि अजूनही ती लावलेली आहेत. आणि या चौघांना त्यांनी देशद्रोही ठरवलंय. आणि हे आंदोलन जर थांबलं नाही
तर कदाचित या चौघांच्या हत्या देखील होऊ शकतात, कारण ISI आता या चौघांच्या देखील मागे लागलेली आहे, त्या चौघांच्या हत्या होऊ शकतात. आता याच्यावरती आंतरराष्ट्रीय दबाव देखील येतोय. भारतानं आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की पाकिस्तान कशा प्रकारे काश्मीरमध्ये अन्याय अत्याचार करतोय हे परत एकदा उघड झालंय. हसीम मुनीर उघड झालेत, एक्सपोज झालेत. याशिवाय ब्रिटनने देखील या गोष्टीवरती एक प्रकारे आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही जे अनेक मीडियाचे सेक्शन्स असतात, जे अशा वेळेला आपलं तोंड बंद करून बसतात, इंटरनॅशनल मीडियामध्ये सांगायचं तर अल जझीरा वगैरे, आपल्या काश्मीरमध्ये काही जरी छोटी मोठी छुटपुट घटना घडली तरी अल जझीरा मरत असतो अक्षरशः बातम्या सांगायला. पण आता इथं 57 लोक मेले का 200 लोक मेले, 400 लोक मेले, अल जझीराला फरक पडत नाही. अल जझीरा इथं अशा बातम्या देणार की जणू काय पाकिस्तानमध्ये सगळं काही आलबेल चाललंय. त्यामुळं हे मीडियामधनं अजून जास्त लवकरात लवकर बाहेर येणार नाहीत. कदाचित या गोष्टी बाहेर यायला आणखी काही काळ जावा लागेल, इंटरनेट रिस्टोअर व्हायला लागेल आणि त्यानंतरच हे समजेल. त्यामुळे आपल्याकडे अनेक लोकांना काश्मीरबद्दल प्रेम उमटत असतं आणि काही लोक म्हणत असतात की पाकिस्तानमध्ये असं, पाकिस्तानमध्ये तसं. भारतातल्या काश्मीरमध्ये देखील लोकांची अशी इच्छा असते की पाकिस्तानमध्ये जाऊन मरावं. खरं तर त्यांना अशी संधी देण्यात यावी. ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं आहे, ज्यांना क्रॉस बॉर्डर करून पाकिस्तानमधल्या काश्मीरमध्ये जाऊन कसं तिथलं जीवन आहे ते अनुभवायचं असेल, तर त्यांना ही संधी लवकरात लवकर द्यावी, असं देखील या आंदोलनाच्या निमित्तानं आम्हाला वाटतं. या संपूर्ण प्रकरणाबद्दल सध्याचे डिटेल्स काय आहेत ते तुम्हाला समजले. कशा पद्धतीनं हसीम मुनीरनं आर्मीच्या माध्यमातून क्रॅकडाऊन चालू केलाय, हत्येचा आकडा किती आहे तो लवकरच आपल्याला समजेल. सध्या तरी 50 पेक्षा जास्त आहे एवढं आपण मान्य करू. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.